बोल की बाबा, काय विशेष? लगा तो दोस्त बेड रेस्टोरेंट तुला इशे सुचतंय वे. काय झालं रे? काय आजारी बिजारी पडलास का काय? अरे आजारी नाही पण पाय फ्रॅक्चर झालाय. काय सांगतोयस? होय काय सिरियस नाही ना? लय काय नाही झालं पण बेड रेस्ट सांगितल्या. आला का 3 आठवडे हालता येणार नाही मला. आणि मग आता ट्रेनिंग? ट्रेनिंग काय आता बरं झाल्यावरच. आला का लय थोडक्यात वाचवले माहितीये का. अरे हॉरिझॉन्टल रोप चढत होतो आणि हातात चटकला, सीधा खाली आलो, कटकन आवाज आला, पायच कळा मारायला लागलं रे. हलतं बी येत नव्हतं मला, उचलून नेलंय मला. ठीक आहे, अरले का काळजी घे बाबा. होय होय अरे सगळी लय काळजी घेते तिथं. पण आता टेन्शन आलं रे. का रे? अरे बेसिक ट्रेनिंग नंतर टेस्ट असते आणि मला तिथं देता येणार नाही. आणि मग आता? आता काय पुढच्या बॅच मध्ये टाकणार, परत सगळं ट्रेनिंग पहिल्यापासनं. आला का तुला हसायला काय झालं? मी पडलो म्हणून तुला हसायला येते वे. नाही अरे, म्हणजे तू माझ्या बॅचला येणार आहे? अरे होय केला का? आई, अरे याचा इच्छाच नव्हता केला की मी. मला ना हसाल कराडावं तेच कळणार. अजय आता आपण एकत्र कसम घेतोय वाटत. हे आपली दोस्ती तुटायची नाही. राहुल आता एकटाच राहिला बिचारा. ए बाबा, आता त्याची वाट बघत बसशील ना तर तू काय ट्रेनिंग कम्प्लीट करायचं नाही बरं का. ते बी खरं का. तसं काय चाललं नक्की? काय नाही, दुकान एक दुकान. होय ना. ठीक आहे. हा पण मला कधी कधी आहे ना राहुलाचं लय वाईट वाटतं बघ. का र? अरे बघ की, माझ्यासाठी त्यानं शितलीचा विचार डोक्यातनं काढून टाकला. हे अरे शेवटी मैत्र कोणाचा आहे? हा पण मला कधी कधी लय वाईट वाटतं, म्हणजे एकदम असं अपराधासारखं वाटतं बघ. त्याच्यासमोर जायची डेअरिंग पण होत नाही माझी. अरे आज आता शितलीला तू आवडतोस त्यात तुझा काय दोष आहे? आणि तुम्ही दोघं बी राहुल्याला आवडताय माहितीये का. आणि हो राहुल्या भले स्लो असू दे पण दोस्तीसाठी काय बी करायला एकदम फास्ट असतोय. राहुल्या लय भारी आहे. अरे इशेच नाही. बर बाकी काय नाही? बाकी काय नाही. नक्की का? अरे हो, अरे शितलीला विचारलं का नाही? आता याद विचारण्यासारखं काय आहे? येडायस कर जरा तू. अरे तू विचारल्याशिवाय तिच्या मनात काय आहे ते कसं कळणार आपल्याला? इक्या, पण मी काय म्हणतो, तिला सांगायची काही गरज आहे का? म्हणजे ती समजून जाईल की तिला काय समजायचं ते. असं नसतं बाबा, नुसतं प्रेम असून चालत नाही, ते व्यक्त बी करता आलं पाहिजे. आणि अशा वेळेस ना सुरुवात आपण पोरांनीच करावी लागते. ए, असा काही नियम असतो का? हो हाय नेम. अरे तू विचार ना, लय प्रश्न पडतात लागा तुला. बर, आज विचारतो. ए लवकर विचारायचं काय? अरे हो बाबा विचारतो. पण इक्या, तुला काय वाटतंय, ती हो म्हणाल का? आता वाटायचं काय? अरे ती तुला होच म्हणणार आहे. आणि ती नाही म्हणली तर? हे खुळ्या, अरे शितलीच काय, जगातली कुठली बी पोरगी तुला नाही म्हणू शकत नाही. पण म्हणून तू विचारायला वेळ नको लावूस, लवकर विचार बाबा, म्हणजे तुला बी टेन्शन नाही आणि आम्हाला बी नाही. आता तुला आणखी कसलं टेन्शन? बहिणीच्या लग्नाचं टेन्शन सगळ्यात जास्त भावालाच असतंय. लवकर सांग तिला. पण काय सांगू? ते बी आम्ही सांगायचं का? अरे जे काय सांगायचंय ना ते सांग. हो पण आजच्या आजच सांग. हो नक्की सांगतो. बर मग ठेवू का? काळजी घे, आराम कर. होय. शितले, आज मी तुला माझ्या मनात तुझ्याबद्दल जे काय आहे ना ते सगळं सांगणार. जम्या, जरा रुक तो। क्या रे? वो कल जीतू काका क्या बोल रहे थे तेरे को? मेरे को नहीं मालूम। तो किसको मालूम? जिसको मालूम है ना उसको जाके पूछ, मेरे को मत पूछ. आणि तू त्या शितलीची वकिली करू नको. तू भैया के करताय वो चलता? आजकाल तुझ्या मैत्रिणीचं काय चाललंय माहितीये का तुला? काय चाललंय? आजकल तेरे साथ रहती है क्या वो? उससे तेरे को क्या? ये 10-15 दिन में कितनी बार वो तेरे साथ थी? थी तो बहुत कम, लेकिन थी ना। आजकल आजा के साथ रहती है ना वो? रहती तो है, लेकिन उन दोनों के आपस में जमतीच नहीं।
पण तुला काय करायचंय ते काय बी करेल. देख मुझे कुछ लेना देना नहीं है, पण नक्कीच दोघात काहीतरी चाललंय. शक्यच नाही. मुझे शीतल पे पूरा भरोसा है. कुछ होता ना तो मुझे कब का पता चलता. त्यांच्याकडे बघून काय असं वाटत नाही. ए दिखाने के दांत अलग रहते और खाने का अलग. मला खरं नाही वाटत. आणि जर असं काय असतं ना तर शीतलनं मला सांगितलं असतं. ती काय तुला सगळं सांगून करणार आहे वय? क्यों नाही, वो मेरे बेस्ट फ्रेंड है. पोरगा बाहेर गावचा असता ना तर तिनं तुला सांगितलं असतं. आजा तू पहचान वाला है ना. फिर भी वो मेरे से कुछ नहीं छुपाएगी. इतना भरोसा है ना तो एक बार आजमा के देख ले, असलियत पता चलेगी. ये जम्या भी ना उस भैया के बहकावे में आके कुछ भी बकने लगा है. लेकिन एक बात मुझे समझ में नहीं आ रही. ये शीतली सारख्या आजा आजा का करती. जाईल तिकडे तिला आजच लागतो. या दोघांच्या दोस्ती हे खरं आहे. पण एक गोष्ट नक्की है, इन दोनों में दोस्ती से बढ़कर कुछ तो चल रहा है. लेकिन क्या चल रहा है. आणि असं काय असलं तर शीतलीनं मला का नाही सांगितलं. तर काय खरं काय आणि खोटं काय ते आल्लालाच माहित. पण शीतलीला विचारायलाच पाहिजे. अब शीतल की खैर नहीं. अब तो मैं उसे छोड़ने वाली नहीं. शीतल काय ग, क्या चल रहा है तेरा. कुठं क्या चल रहा है. सच्ची सच्ची बता, क्या चल रहा है. ऑक्टोबरचा अभ्यास. मेरा पूछने का मतलब अलग है. तुला नक्की काय म्हणायचंय. आजा बरोबर तुझं काय कनेक्शन आहे. कुठं काय. खरं सांग. तो माझा चांगला मित्र आहे. प्यार की शुरुआत दोस्ती से ही होती है. पण आमच्यात तसं काय नाही. हर प्यार करने वाला ऐसे ही बोलता है. आमच्यात काय नाही करके. आता काय ना तर काय नाहीच म्हणणार ना. आणि काय ग, तुला एक आहे की हा प्रश्न का पडला. तू पहले बता, सच में तेरा कुछ नहीं है ना. हे काय ना म्हणलं ना. तो फिर इतना चिल्लाती काय को. मैं तो सिर्फ जम्या को बता रही थी कि तेरा और राजिंगे का कुछ नहीं है. जम्या, त्याचा काय संबंध. तो असंच विचारत होता. म्हणजे त्याला वाटत होता म्हणून विचारत होता. काय म्हणला. सगळी खात्री करून घे म्हणाला. जर असं काय असलं आणि ते शीतलीच्या घरी कळलं ना तर शीतलीचं काही खरं नाही. आणि तिला मी मदत केली ना तर माझं पण काही खरं नाही असं म्हणाला.